आता इतके छान बोलल्यात कुरुंदवाडे मॅडम आणि अगोदरचे सर्व वक्ते, त्यात मी काय बोलावं असा मी विचार करायला लागलो. एक फार छान शेर आहे ह्या एकूण कार्यक्रमाबद्दलचा. फूल वो सर चढ़ा, म्हणजे केशात लावला गेला. फूल वो सर चढ़ा जो चमन से निकला, इज्जत उसी की बढ़ी जो वतन से निकला. गाव सोडल्याशिवाय काही खरं नाही बरं का. हा, तुम्ही खूप चांगले असाल वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण गाव सोडावंच लागतं. मी मॅट्रिकच्या नंतर, मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट यायचा होता आणि तो चांगला येणार होता हे मला माहीत होतं. तरीही मी पळून गेलो होतो की एकदा आपण कुठंतरी बाहेर गेलंच पाहिजे. आपली कसोटी लागते. आणि ज्या लोकांचा आपण सत्कार केला, हा 13वा सत्कार, या 13 लोकांचं कॉमन फॅक्टर काय आहे? हे लोक सगळे कसोटीला उतरलेले. ते गाव सोडून आले, शेकडो हजारो किलोमीटर दूर अंतरावर आले. कोण इथं ओळखीचे? आता नंदूशेठ सांगत होते की ते आल्यापासून हे गुरुवार पेठेत असल्यामुळं ते त्या काळामध्ये गुरुवार पेठेतच राहत होते. नंदूशेठ आहेत, बाकीचे लोक, अशोक शेठ आहेत, अशोकच्या तर घरातच ते राहिले. या लोकांचा संपर्क आला आणि हा माणूस इथंच राहिला. आता जसं मगाशी सांगितलं जुबाताईंनी, सॉरी अरुंधती पाटील मॅडमनी, तुम्हाला दादा म्हणल्यावर मी तुला जुबा म्हणणार ना. तर त्यांनी जसं म्हटलेलं आहे की या गावच्या लोकांनी प्रेम केलं. ह्या गावातलं हे वैशिष्ट्य आहे आपल्या गावाचं की आपण बाहेरून आलेल्या माणसाला असं परक समजत नाही. ते आपण फार, त्यांनी मगाशी सांगितल्यासारखं दासोपंत, स्वामीजी, त्याच्याही आधी अनेकांना आपण इथं आपलं मानलं आणि त्यांच्याबरोबर आपण सहजीवन जगलो. ही फार चांगली गोष्ट आहे. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, मी थोडा चिंतित झालेलो आहे सध्या आजच्या अंबाजोगाईकडे पाहताना. इथं डॉक्टर लोहिया, भगवानराव लोमटे, अनेक लोकांनी हे गाव घडवलेलं आहे. राम मुकद्दम, तिवारी सर, डॉक्टर डावळे, किती नावं घ्यावीत. ह्या सगळ्या लोकांनी हे जे गाव घडवलं होतं ते बिघडतंय की काय अशी शंका माझ्या मनाला आलेली आहे. मी ह्या व्यासपीठाचा वापर करून ती चिंता तुमच्या समोर ही व्यक्त करू इच्छितो. इथं होणारे खुनाचे प्रकार, गुन्हेगारीचे प्रमाण हे हळूहळू वाढताना दिसते आहे आणि ही मोठी चिंता. हे गाव जर सुरक्षित आनंदी राहिलं तरच हे टिकणार आहे. आमचं गाव, आम्ही गावामध्ये पुतळा नको म्हटलं. कधी 1960ला, म्हणजे मी ज्या वेळेला 6 वर्षाचा होतो त्यावेळेला आमच्या गाव कारभाऱ्यांनी असं ठरवलं, नगरपालिकेनं ठराव केला की बाबा आपल्या गावामध्ये पुतळा करायचा नाही. पुतळा करायचा असेल तर परवानगी घेतली पाहिजे. आणि ज्याला पुतळा बसवायचा ना त्याने त्याची जबाबदारी घ्यायची. म्हणून पुतळे आहेत, नाही तसं नाही आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये पुतळे आहेत, आणखीन काही ठिकाणी पुतळे आहेत, पण ती त्यांची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे म्हणून तिथं पुतळे आहेत. पण हौस काय असते माहितीये का, की आम्हाला चौकात बसवायचं आहे. आणि चौकात बसवण्यापुरता उत्साह राहतो, पण त्याच्या संरक्षणासाठी वेळ द्यायला कुणाकडे नसतो. ज्याला वेळ देता येत नाही त्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी त्याला परवानगी देऊ नका. नगरपालिकेने ह्याची काळजी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याचं कारण असं आहे बरं का, सगळ्या महाराष्ट्रामध्ये लौकिक आपल्या गावाचा की हे गाव असं आहे की इथं पुतळा नाही. सगळ्या महात्म्यांची, सगळ्या थोर लोकांची, अनेक देवदेवतांची नावं आपल्या रस्त्यांना आहेत. तेच आनंदाची गोष्ट आहे. पण पुतळा राहिला तर कोण दारुडा येऊन त्याची अवहेलना करतो आणि 2 समाज एकमेकाशी लढायला लागतात आणि सभ्य माणसांची असुरक्षितता तयार होते. ती होता कामा नये, ह्याची काळजी आपण घ्यावी लागेल. मला असं वाटतं हे फार चांगलं आहे आपलं गाव. इतर गावांच्या तुलनेनं चांगलंच आहे.
परंतु आता किंचित काजळी लागते की काय असं विचार करायला पाहिजे. एक काळ असा होता बरं का, म्हणजे अरुंधती पाटील मॅडमनी सांगितलं की आम्ही आत्ता अलीकडचे 3 मोठ्या घटना आहेत ज्याचा उल्लेख त्यांनी केला की आम्ही एकत्र आलो. कॉकरोचच्या वेळेला आलो रस्त्यावर, आम्ही आलो मणिपूरच्या वेळेलाही आम्ही एकत्र आलो, मणिपूरला ज्या स्त्रियांवर अत्याचार झाला त्या वेळेलाही आलो, अनेकदा आलो आपण. परंतु आज जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला आपण जी इमिजिएट प्रतिक्रिया यायला पाहिजे ना, डॉक्टर लोहियांच्या काळामध्ये येत होती. डॉक्टर लोहिया की बाबा पाणी येत नाही, अनियमित पाणी झालेलं आहे, चला नगरपालिकेवर मोर्चा काढू, चला तहसीलवर मोर्चा काढू. त्या काळामध्ये रॉकेलचे प्रॉब्लेम होते, राकुलचा गैरव्यवहार होत होता. डॉक्टर लोहिया आम्हाला रात्रभर जागवायचे, आम्ही त्या रात्रभर जागून टँकर पकडायचो. पण ह्याच्यामधनं एक जगणं निर्माण होतं, हे आता राहिलेलं नाही आहे. आणि ह्याचं मुख्य कारण मला असं वाटतं की डॉक्टर लोहियाच्या नंतर गावाचं नेतृत्व करणारं, चळवळीच्या स्वरूपामध्ये नेतृत्व करणारं नेतृत्व आज राहिलेलं नाहीये. आणि ते निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे, गावकरी म्हणून आपली जबाबदारी. कारण अशी माणसं राहिली तरीच गाव नीट राहते बरं का. डॉक्टर सारखा माणूस जर गावामध्ये असेल तर प्रत्येकाला असा धाक लागतो की अरे ते जातील बरं का डॉक्टर लोहियाकडं आणि डॉक्टर लोहिया सगळ्याला परेशान करून टाकतील. ही भीती असायला हवी. अशी माणसं आपल्या गावामध्ये कमी झालेली आहेत. ती माणसं म्हणजे कदाचित मला माहीत नसतील, पण मला असं वाटतं की त्या माणसांना उभं करणं, त्यांना बळ देणं ही आपली जबाबदारी आहे. हरीशभाई ना मी बोललो, हा माणूस ना त्यानं भाषण नाही केलं, 2 शब्दामध्ये आभार मानले, पण या माणसाची मराठी इतकी चांगली आहे बरं का, म्हणजे अस्खलित मराठी, गुजराती हेल येत नाही. म्हणजे आमच्या योगिनीनं अहवाल वाचताना किंवा ती मराठी जेव्हा बोलते त्यावेळेला योगिनीच्या भाषेमधनं थोडीशी हिंदी डोकावत राहते, ती व्याकरण धरून मराठी बोलते. पण हा माणूस आहे ना लोकांशी बोलल्यासारखं मराठीमध्ये आमच्याशी गप्पा मारल्या. त्या दिवशी आम्ही गेलो होतो त्यावेळेला यांनी आपल्या मुलीचं नाव मी लिहिलंय त्याच्यामध्ये, तृप्ती ही त्यांची मुलगी आहे. नाहीतर काय असतंय, अशोक हॉटेल पोराचं नाव, गाडीच्या मागं सुद्धा पोरांची नावं. तर ह्याच्यामध्ये ही जी जाणीव तयार होते ना माणसाला, जो स्थलांतर करतो त्याला ते लक्षात येतं की मुलगी स्थलांतर करणारी आहे. स्थलांतराचा सूर तिथं गवसतो की मुलगी जाणार आहे, आपण तिचं नाव आपल्या दुकानाला ठेवू, ते कायमचं आपल्याजवळ राहणार आहे. आणि ही गोष्ट त्यांनी जपलेली आहे. अशी माणसं आमच्या गावामध्ये आली. आता खडकभावी सरांबद्दल तर काय बोलावं, मगाशी सरांनी फार चांगला उल्लेख केला त्यांचा. त्यांनी सांगितलं की स्वामीजीच्या नंतर, खरंच शिक्षण क्षेत्रामध्ये स्वामीजीच्या नंतर खडकभावी सरच आहेत की ज्यांनी अंबाजोगाईचं नाव मोठं केलेलं. मी नम्रपणे सांगू इच्छितो आणि मनातून सांगू इच्छितो, आम्ही काय करतो बरं का, आम्ही वर्षाला एक कार्यक्रम करतो. हे फार अवघड काम नाही आहे वर्षाला एक कार्यक्रम करणं. आम्हाला सौंदर्यमलजी आहेत, हॉल फुकट देतात, आम्ही करू शकतो कार्यक्रम. पण खडकभावी सर आत्ता थोडे कमी झाले, पण मला माहीत आहे की ज्या वेळेला पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांवर हल्ले होत होते त्यावेळेला अंबाजोगाईमध्ये ती मुलं सुरक्षित राहिली, त्याचं कारण खडकभावी सर होते. हे आंतरभारतीचं काम आहे. त्यांना रोज आंतरभारती करावी लागते, आम्हाला वर्षातून एकदा. मोठं काम त्याने उभं केलेलं आहे. मला वाटतं की ही मोठी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत. आज नाही कळणार आपल्याला ही माणसं फारशी, पण उद्या ही माणसं आपल्याला नक्की आठवणीत राहणार आहेत. ही 13ची 13 माणसं युनिक आहेत. सगळेजण प्रत्येक वेगवेगळ्या कॅरेक्टर घेऊन आणि वेगवेगळं धाडस घेऊन काम करत आलेलं आहे. आणि त्यांनी गावामध्ये रूट्स तयार केले आणि त्या रूट्सला हा स्नेहसंवर्धन सोहळा रिकॉग्नाइज करत असतो.
आंतरभारती ही संस्था मगाशी सांगितलं तसं साने गुरुजींनी स्थापन केलेली आहे. त्या काळामध्ये भाषेचा प्रश्न होता, ठीक आहे. आज भाषेचा प्रश्न राहिलेला नाही. मगाशी कुरुंदवाडे कुरुंदवाडे मॅडमनी सांगितलं की आईला भाषांतर करून कसं सांगितलं गेलंय, कानडी भाषेतल्या डॉक्टर, ते कम्युनिकेशन होतं. AI खूप मदत करणारी गोष्ट झालेली आहे. आता भाषेचा प्रश्न राहिला नाही. प्रश्न तो त्यांनी उपस्थित केलेला, तो अधिक स्पष्ट करून सांगू इच्छितो. आपण एकमेकाला ओळखत नाही. प्रॉब्लेम हा आहे. आपण काय करणार की हे आहेत ना, हे कॉम्प्युटर वर्ल्डचे मालक आहेत, बस झालं. बाकी तो कोण आहे संतोष मोहिते, त्याच्यामध्ये काय गुणवत्ता आहे, काय कला आहेत, हे आम्हाला माहीत नसतं आणि आपण एवढ्या तपशिलात जात नाही. आम्ही त्यासाठी मेरी बात नावाचा एक कार्यक्रम घेतला. हा व्यंकटेश जोशीच त्याचा संयोजक आहे. आतापर्यंत 28 एक कार्यक्रम झाले. तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मी कुणालाही ऐकलं, आता इथं कांबळे मॅडम आहेत, अनिता कांबळे, त्यांचं जीवन ऐकलं ना, अंगावर काटा येतो. आणि एकदा तुम्ही माणसाला नीट समजून घेतलं ना, त्याच्याबद्दल प्रेमही निर्माण होतो आणि आदरही निर्माण होतो. आणि मग रिलेशनशिप जी तयार होते ती अधिक ताकदीची होते. आणि आम्ही काय करतोय, फॉर्मल रिलेशन्स ठेवतो. फॉर्मलच्या म्हणजे तुम्ही आनंद चित्रपट बघितला असेल. आनंदमध्ये राजेश खन्ना ते मुरारीलाल असं म्हणून कुणालाही हाक मारतो आणि त्याचं नाव मुरारीलाल नसलं तरी ते बोलायला लागतो त्याच्याशी. आपण स्वतःला विचारावं की आपण अपरिचित माणसाशी कधी बोललो. आपल्याला हे बोलता आलं पाहिजे. अपरिचित माणसाशी हे ना, कुरुंदवाडे मॅडमनी सांगितलं ने, आम्हाला पॉंडिचेरीमध्ये मासे खायचे होते आणि ते हॉटेल शोधायचं प्रॉब्लेम होता, ते सापडत नव्हतं. आम्ही गुगल सगळं लावून बघितलं, पण ते आम्हाला फिरवतच होतं गुगल. मग आम्ही तिथल्या लोकांना त्या निमित्तानं बोलतं करायचो, त्यांच्याशी संवाद करून आम्ही त्या हॉटेलपर्यंत गेलो. मग हॉटेल मालकाशी बोलल्याशिवाय खाता येते का? मग तर मजाच मजा. तर अशी संवाद, अपरिचित लोकांशी संवाद करणं हे फार महत्त्वाचं आहे बरं का. आणि मी नम्रपणे सांगेन, मुलींना, महिलांना, ते फार घाबरतात. अपरिचित माणसाशी बोललं तर काय होईल, काय होत नाही, काय होणार असेल तर द्यायचा ठेका धरून, पण बोलायचं. कारण काय, सगळे पुरुष सारखे नसतात. चांगले लोकही समाजामध्ये आहेत आणि चांगल्या संख्येने आहेत. मला तेच मुद्दा स्पष्ट करायचा होता की चांगली माणसं ही निष्क्रिय राहिली की आपल्या गावाची जी काळोख मला दिसायला लागलेला आहे, काजळी जी दिसायला लागलेली आहे, त्याचं मुख्य कारण आहे की ह्या गावातले सज्जन लोक आता गप्प बसलेले आहेत. त्यांना बोलावं लागेल. तो दीपके दिल्लीला जातो आणि सगळ्या देशातले लोक जातात. तुम्हाला माझा प्रश्न असा आहे बरं का, मी असं ऐकलंय, माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही आहे, पण अंबाजोगाईचे 20 मुलं तिथं गेलेली होती. अंबाजोगाईची 20 मुलं. पण ह्या गावच्या कारभाऱ्यांना असं नाही वाटलं की ह्या मुलांचा सत्कार करावा. इतिहास घडवला त्या मुलांनी इतिहास घडवला. तुम्हाला मी सांगतो, 2014 पासून जी काही दडपशाही चालवली होती त्याला एकदम उद्ध्वस्त करून टाकलं. आता कुणी, ते तर मोठी माणसं तर बोलतीलच, पण लहान लहान लेकरं सुद्धा आता रस्त्यावर यायला लागलेली आहेत. ह्या चमत्कार ज्या मुलांनी केला त्याच्यामध्ये माझ्या गावाची 20 मुलं होती असं मी ऐकलंय. त्या मुलांचं आपण कौतुक करायला पाहिजे ना. हे कोण करणार आहे? ते गाव कारभाऱ्यांना करायला हवं. त्यांना ते लक्षात आलं नाही. आपण या निमित्तानं लक्षात आणून देऊया. हा समारंभ आपण दरवर्षी करतो स्नेहसंवर्धनाचा. आता 100, 110 वगैरे लोक इथं असतील, परंतु या कार्यक्रमासाठी जवळपास 250 लोकांनी 100, आम्ही कुणाच्या दारावर गेलेलो नाही, कुणाच्याच दारावर गेलो नाही. आम्ही सांगितलं की आम्हाला ह्या सत्कार असा करायचा आहे आणि हा राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा पुरस्कार आहे. तुम्हाला सांगतो, धो पैसे आले.
मला तर असं दिसतंय की दरवर्षी आम्ही उच्चांक मोडतोय. गेल्या वर्षी थोडे कमी आले होते, यावेळेस थोडे जास्त आलेले आहेत. तर ही जी शक्ती आहे, ऑनलाईन पेमेंट सगळ्यांनी केलेले आहेत, ही जी शक्ती आहे ती बाहेरच आहे, तीही या गोष्टीची समर्थक आहे. मला असं वाटतं की त्या समर्थकांनी थोडी सक्रियता दाखवायला पाहिजे. अशा कार्यक्रमांना त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे आणि तरच बळ येणार आहे. जंतर मंतरवर 5-50 पोरं राहिली असती ना, काही फरक पडला नसता. पण जेव्हा 50,000 आणि लाख पोरं जमली, त्यावेळेला त्याचा फरक पडला. गावामध्ये होणारे साहित्यिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम, ते आंतरभारतीचेच म्हणून म्हणत नाही मी, कोणतेही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, अशी भावना आपल्या गावामध्ये पसरली पाहिजे. मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक यासाठी आभार मानतो की तुम्ही या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिलात. तुम्ही चांगल्या मनाची माणसं आहात आणि तुमची सोबत, तुमच्या उपस्थितीमुळे ह्या सत्काराला शोभा आलेली आहे. नाही तर काय झालं असतं बरं, काहीच नाही करता आलं असतं आम्हाला. पण तुम्ही सगळे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथंच थांबतो.